नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. गेल्या 20 वर्षांपासून शांत असलेलं अहिल्यानगर आज मात्र एकाएकीच अशांत झालं. इतकं अशांत झालं की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सगळ्याच्या नंतर खरं तर अहिल्यानगरमध्ये प्रचंड धार्मिक तणाव जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं, टाइमलाईन कशी होती, आज जे काही अहिल्यानगरमध्ये घडलं होतं त्याचा घटनाक्रम कसा होता, या सगळ्यावरच आज आपण बोलणार आहोत. खर तर घडलेलं असं होतं की अनेक वर्षांपासून संभाजी भिडे यांची जी संघटना आहे त्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून दुर्गा माता दौडचं आयोजन राज्यभरातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास केलं जातं. तशाच पद्धतीचं आयोजन हे आज सुद्धा करण्यात आलेलं होतं या अहिल्यानगरच्या संपूर्ण भागामध्ये. ही खरं तर दौड जी आहे ती एका मार्गावरून जाणार होती. ज्या मार्गावरती आपण जर पाहिलं तर मुळातच या अहिल्यानगरच्या भागामधला माळीवाड्याचा जो भाग आहे, माळीवाडा नावाचा त्या ठिकाणी एक परिसर आहे, त्या ठिकाणच्या परिसरातून ही दौड जी आहे ती पुढे मार्गस्थ होणार होती. यामध्ये इम्पेरियल चौक आहे, त्याचबरोबर मंगल गेट देवी मंदिर या मार्गामध्ये ही जी दौड आहे ही दौड पार पडणार होती. त्यामुळे ही दौड ज्या अर्थी होणार आहे त्यासाठी खास करून या भागामध्ये या दौडचं स्वागत करण्यासाठी म्हणून बरेच काही तामझाम केलेला होता, तयारी झालेली होती आणि त्यामध्येच रांगोळी काढण्यात आलेली होती. फुलांची रांगोळी होती आणि या फुलांच्या रांगोळीवरून ही दौड पुढे पास होणार होती. मात्र घडलं असं की ज्या ठिकाणी ही फुलांची रांगोळी काढलेली होती त्याच्यामध्ये अनेक असे मजकूर जे आहेत ते लिहिण्यात आलेले होते, ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. एक दोन नाही तर 3 ठिकाणी अशा पद्धतीचा कंटेंट होता ज्यावरती खरं तर आक्षेप घेतला गेला. ही गोष्ट जी आहे ती भल्या पहाटे म्हणजे 6:30 वाजता ही दौड सुरू होणार होती आणि त्यापूर्वीच खरं तर या प्रकरणातला म्हणजे या रांगोळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. स्थानिक नागरिकांमध्ये या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर मग खरं तर या सगळ्या तणावाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. या संपूर्ण परिसरात वास्तव्यास असलेले जे मुस्लिम बांधव आहेत, मुस्लिम समाज जो आहे तो आक्रमक झाला. मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलीस स्टेशन जे आहे अहिल्यानगरचं त्या बाहेर जमाव जमलेला होता आणि पोलिसांनी या सगळ्यावरती कारवाई करण्याची त्यांच्याकडून मागणी केली जात होती. अर्थात या प्रकरणामध्ये ही रांगोळी कुणी काढली आहे याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला आणि त्यामध्ये आरती रासकर आणि संग्राम रासकर अशा नावाच्या 2 व्यक्तींनी ही रांगोळी काढल्याचं समजलं. मग दोघांवरती गुन्हे दाखल झाले. यापैकी एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटकही केली. मात्र असं असताना सुद्धा हा जो मुस्लिम समाज त्या ठिकाणी आक्रमक झालेला होता, या समाजाने त्या ठिकाणून उठण्यास कुठेतरी हा समाज तयार नव्हता आणि या कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता आणि सगळ्यांच्याच भावना या प्रचंड संतप्त होत्या. पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा या संपूर्ण जमावाला कुठेतरी आवरण्याचा प्रयत्न केला होता किंवा सूचना दिलेल्या होत्या. अशा पद्धतीने कुणीही 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं काहीही करू नका, अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून केलं जात होतं. मात्र असं असताना सुद्धा घडलं असं की मुळातच हा जो संतप्त जमाव होता, पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा काही जणांवरती लाठीचार्ज वगैरे केल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांकडून समोर येते आणि त्यानंतर मात्र संपूर्ण या संपूर्ण परिसरामध्ये वास्तव्यास असलेला समाज जो आहे म्हणजे कोतवाली पोलीस ठाण्याच्या बाहेर तसा जमाव हा कमी होता. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये काही वेळातच अगदी खूप मोठ्या संख्येने मुस्लिम समाज जमला आणि मुस्लिम समाजाने पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावरती असलेला कोटलाचा जो भाग आहे त्या ठिकाणी रास्ता रोको केला. हा रास्ता रोको काही मिनिटांसाठी नाही तर काही तासांसाठी झाला. म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 तासांपर्यंत हा रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे अर्थातच महामार्ग असल्यामुळे खूप मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झालेली होती. पोलिसांना ही वाहतूक कोंडी काहीही करून सोडवायची होती. मात्र हे जे सगळे संतप्त आंदोलक होते हे कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणून उठायला तयार नव्हते. त्यामुळे मग अखेर संतप्त झालेल्या पोलिसांना सुद्धा अखेर जर आपण पाहिलं तर वाहनांच्या इतक्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या की पोलिसांना काहीही करून हे ट्रॅफिक रिकामं करायचं होतं, कारण प्रत्येकाला आपापलं पुढे काम होतं. मात्र हा जमाव कुठल्याही पद्धतीने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच वेळी असं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे की या जमावामधल्याच काहींनी दगडफेक करायला सुरुवात केली. ही दगडफेक जी आहे ती काही तिथल्या वाहनांवरती सुद्धा झाली. काही पोलीस सुद्धा यामध्ये जखमी झाले. त्यानंतर मात्र पोलिसांनी पूर्णपणे बळाचा वापर केला आणि या सगळ्याच आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमाव जो आहे तो त्या ठिकाणचा पांगवायला सुरुवात केली.
अर्थातच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या नंतर हा जमाव बऱ्यापैकी पांगला. पुढच्या काही वेळामध्ये जे जे काही करून इथली सगळीच परिस्थिती नियंत्रणात आणता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांनी केले. आणि त्यानंतर खरं तर दोन्ही बाजूंनी सुद्धा या सगळ्यामध्ये तक्रारी वगैरे दाखल झाल्या आणि आतापर्यंत केवळ या प्रकरणामध्ये 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे रांगोळी काढणाऱ्यांविरोधातला एक गुन्हा आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी संतप्त जमाव जो जमलेला होता, ज्यांनी कोणी दगडफेक केली त्यांच्या विरोधातले गुन्हे, तसे 4 गुन्हे या सगळ्या प्रकरणामधले जे ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. आणि या गुन्ह्यांच्या नंतर पोलिसांनी आतापर्यंत 22 असे आंदोलक आहेत ज्यांना ताब्यात घेतलंय, ज्यांच्याकडून ही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती आहे. तशा पद्धतीने पोलिसांनी काही इनपुट्स मिळवलेत, काही तपास केलाय आणि या तपासाच्या आधारावरती आता या 22 जणांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय, जे जास्त आक्रमकपणे अग्रेसिव्हली त्या ठिकाणी काहीतरी व्हायोलेशन होईल अशा पद्धतीचं सगळंच त्यांचं बिहेवियर होतं. अशा सगळ्यांना पोलिसांनी आता ताब्यात सुद्धा घेतलं. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दुपारपर्यंत चाललं. दुपारनंतर मात्र पोलिसांनी पूर्णपणे परिस्थिती स्वतःच्या हातामध्ये घेतली. कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा जी आहे ती पोलिसांची कामाला लागलेली होती. ठिकठिकाणी जिथे हॉटस्पॉट वाटतील त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला होता, काही ठिकाणी कर्फ्यू लावलेले होते. अशा सगळ्याच पद्धतीने कुठल्याही स्वरूपामध्ये हा धार्मिक तेढ आणखीन जास्त वाढू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केलेले पाहायला मिळाले. मात्र अर्थातच तोपर्यंत जे काही आधी घडून गेलेलं होतं त्याचे पडसाद सुद्धा उमटायला सुरू झालेले होते. काही मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी त्यांची दुकानं जी आहेत ती बंद ठेवली गेली आणि आमच्या धर्माचा किंवा आमच्या धर्मगुरूंचा अशा पद्धतीने जर अपमान केला जात असेल, जाणून बुजून अपमान होत असेल, तर मात्र या सगळ्यामध्ये आम्ही निषेध नोंदवतोय असं म्हणत त्यांनी त्यांचं दुकान जे आहे ते बंद ठेवलं. अशा पद्धतीने सुद्धा खरं तर या सगळ्याचा निषेध नोंदवला गेला. मात्र जी काही परिस्थिती हाताबाहेर गेली होती ती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर ही परिस्थिती हातात आली सुद्धा. अगदी मगाशी 6-6:30 वाजताच्या सुमारास, म्हणजे थोडासा अंधार पडल्याच्या नंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं होतं त्या ठिकाणी एक रूट मार्च सुद्धा काढला. पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या संपूर्ण अहिल्यानगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, पोलीस पूर्णपणे कार्यरत आहेत, पोलीस त्यांची जबाबदारी पार पाडतात असं दाखवण्यासाठी काढण्यात आलेला हा सगळा रूट मार्च होता. मात्र हे जे काही घडलं ही खरं तर टाइम लाईन होती की नेमकं काय घडलं, किती किती वाजता काय 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 घडत गेलं हे सगळं होतं. मात्र त्यानंतर जे काही आता प्रश्न निर्माण झालेत हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. मुळातच या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की जी काही रांगोळी काढण्यात आली होती ही रांगोळी मुळात काढली कुणी हे कळलंय, मात्र त्यांना ती रांगोळी काढायला कुणी सांगितली याचा अजून कुठल्याही पद्धतीने तपास लागलेला नाहीये. या सगळ्या मागचा, रांगोळीच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण हे अजूनही समजलेलं नाहीये. कारण मुळातच हे जे 2 लोक आहेत या दोघांनी मिळूनच ही रांगोळी काढलेली आहे आणि असं असताना त्यांनी हे केवळ त्यांच्या स्वतःच्या मनाने केलं की त्यांना कोणी सांगितलेलं होतं, कुणाकडून आदेश आलेले होते का अशा पद्धतीने काही करण्याचे? कारण हे एकंदरीत प्रकरण जर आपण पाहिलं तर प्रचंड संवेदनशील विषय, खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. कुणाच्याही धार्मिक भावना यामधून दुखावल्या जातील अशाच पद्धतीचा विषय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळं करायला कुणी सांगितलं हा मूळचा एक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आता पोलिसांना शोधायचंय. दुसरीकडे त्या सगळ्याच्या नंतर जो काही संतप्त जमाव जमलेला होता या जमावाला खरं तर अडवणं हे पोलिसांना जमलं नाही. हे पोलिसांचं कुठेतरी अपयश म्हणावं लागेल. मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीची जर रांगोळी काढण्यात आलेली होती, पोलिसांना हे लवकर समजणं अपेक्षित होतं. पोलिसांनी फार जास्त जमाव आक्रमक होण्याच्या आधीच ह्या सगळ्याला आवर घालणं गरजेचं होतं. ही रांगोळी पुसून पटपट दोन्ही समाजांच्या वेगवेगळ्या स्वतंत्र बैठका घेऊन किंवा एकत्र बैठका घेऊन दोन्ही समाजांमध्ये मध्यस्थी घडवून आणणं खूप गरजेचं होतं, जे लवकर झालं नाही आणि त्यामुळे मग पुढचं सगळं घडलेलं पाहायला मिळालं. त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये दोन्हीकडून जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रांगोळी कोणी काढली त्या मागचा सूत्रधार हे जाणून बुजून ठरवून केलं गेलं होतं का? म्हणजे आज जो काही राडा अहिल्यानगरमध्ये झाला, अहिल्यानगर पूर्णपणे तापवण्यात आलं, पेटवण्यात आलं, हे नेमकं कुणी केलं? या सगळ्या मागे कोण होतं? ही रांगोळी जाणून बुजून काढली गेली, जाणून बुजून धार्मिक भावना भडकवायच्या होत्या का? अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आता गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणावरती बोलत असताना आमदार संग्राम जगताप असं म्हटले की अहिल्यानगरच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय लव्ह मोहम्मद लिहिलेले फ्लेक्स लागलेले, होर्डिंग्स लागलेले आहेत आणि तशा पद्धतीचे फलक वगैरे ज्याला म्हणतो ते लावण्यात आलेले आहेत. याच्यावरती जो काही मजकूर लिहिलाय, जो कंटेंट लिहिलाय तो कंटेंट सुद्धा आक्षेपार्ह आहे. अशा पद्धतीचा कंटेंट सुद्धा लिहायला नको होता.
असं सुद्धा ते म्हटले. त्यामुळे या सुद्धा पोस्टर्सवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी दोन समाजांमध्ये हा सगळा तेढ निर्माण झाला का? मग हे पोस्टर्स कुणी लावले होते? जितकी रांगोळी कुणी काढली हा प्रश्न महत्वाचा आहे, तितकाच महत्वाचा हे पोस्टर्स कुणी लावले हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. कारण मुळात जर हे पोस्टर्स आधी लागले गेले असतील तर त्यामुळेच कुठेतरी या धार्मिक भावना जास्त भडकल्या आणि मग तिथून ऍक्शनला रिएक्शन झालीये का हे सुद्धा शोधणं आता गरजेचं असणार आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठी आव्हानं आहेत की या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधायची आहेत, खूप फास्ट ही सगळी उत्तरं शोधायची आहेत. मात्र या सगळ्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर याविषयी जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री असं म्हटलंय की मला याविषयीची पुरेशी माहिती नाहीये, मी या प्रकरणातली सगळी माहिती घेतो आणि मग मी या प्रकरणावरती बोलतो. मात्र जाणून बुजून अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कुणी करतंय का हे शोधलं गेलं पाहिजे आणि आज जे काही अहिल्यानगरमध्ये घडलं त्यामागचा सूत्रधार कोण आहे ते शोधून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू असं ते म्हटलेत. त्यामुळे आता या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार कोण हेच शोधणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. मी जसं आधी सांगितलं 4 गुन्हे दाखल झालेत, 4 गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली जाते, तपास केला जातोय, आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत, आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे. एका प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केली आहे, दुसरीकडे आणखीन 22 आरोपी आहेत ज्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई सुरू आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हा निर्माण होतोय की सूत्रधार कोण. जेव्हा या सूत्रधाराचं नाव समजेल किंवा हे कुणी घडवून आणलं, कशासाठी घडवून आणलं, त्याचा नेमका उद्देश काय होता हे जेव्हा कळेल त्यानंतरच खरं तर अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सुटणार आहेत. मात्र आता जर आपण पाहिलं तर नवरात्र सुरू आहे, नवरात्रीच्या या सगळ्या पवित्र वातावरणामध्ये अशा पद्धतीने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणं आणि कुठेतरी दंगल सदृश परिस्थिती निर्माण होतीये की काय अशा पद्धतीचं सगळंच वातावरण निर्माण होणं हे मुळातच पोलिसांचं सुद्धा अपयश म्हणावं लागेल. आणि मुळातच गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांकडून धार्मिक भावना भडकावणारी अनेक भाष्य होत आहेत. म्हणजे आपण याला कुठल्याच एका पक्षाचं नाव घेऊ शकत नाही, कुठल्या एका नेत्याचं नाव या सगळ्यामध्ये आम्हाला घ्यायचं नाही. मात्र तरी सुद्धा ही गोष्ट तितकीच खरी आहे की राजकीय नेत्यांकडून असेल किंवा काही समाजाच्या काही नेत्यांकडून असेल जाणून बुजून ठरवून अशा पद्धतीने कुठेतरी एखाद्या समाजाला टार्गेट करून म्हणा किंवा एखाद्या समाजाच्या विरोधातली धार्मिक भावना भडकवण्यासारखी वक्तव्य होताना पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीची वक्तव्य होत असल्यामुळेच कुठेतरी हा सगळा समाज जो आहे तो आणखी जास्त आक्रमक होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कुठलाही समाज जो आहे तो अशा पद्धतीने आक्रमक होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असणार आहे की राजकीय नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे. जितकी जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ही पोलिसांची आहे तितकीच जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे, तितकीच जबाबदारी समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींची आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर आपापली जबाबदारी पार पाडली तर अशा पद्धतीची आज जी काही घटना घडली ही दुर्दैवी घटना मुळातच घडली नसती. अहिल्यानगर सारखी जागा, तो परिसर ज्या परिसरामध्ये गेल्या 20-25 वर्षात अशा पद्धतीचं काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे लास्ट टाइम ज्यावेळी अशा पद्धतीने धार्मिक तणाव त्या ठिकाणी निर्माण झालेला होता त्यावेळी अगदी डॅशिंग पोलीस ऑफिसर समजले जाणारे विश्वास नांगरे पाटील हे त्या ठिकाणी पोस्टिंग वरती होते, त्यांनी ही सगळी परिस्थिती हाताळलेली होती. आता या प्रकरणामधले जे पोलीस अधीक्षक आहेत ते सुद्धा असं म्हणतात, अर्थात ते सुद्धा आवाहन करतात की पोलिसांनी संपूर्ण प्रकरण मिटवलेलं आहे, शांत केलंय, संपूर्ण जमावाने सुद्धा दोन्ही समाजांमधल्या जमावाने शांत राहावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे. मात्र तरी सुद्धा जेव्हा ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे ही परिस्थिती पटकन पूर्ववत करण्याची जबाबदारी असणार आहे. आजचा एक दिवस सरला तरी सुद्धा पुढचे अनेक दिवस असणार आहेत. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी कायम आहे तोपर्यंत ही धग कायम राहणार आहे. मात्र या धगेमुळे कुठेही दोन्ही समाजांमधल्या कुणालाही या सगळ्याची झळ बसता कामा नये. दोन समाजांमध्ये आधीच निर्माण झालेला जो काही तणाव आहे हा तणाव आणखीन जास्त वाढू नये यासाठी पोलिसांना आणि राजकारण्यांना सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण ती सुद्धा त्यांची जबाबदारी आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा हे करणं गरजेचं आहे. अर्थात या सगळ्यामध्ये आता जे पोलीस आहेत पोलिसांकडून दोन्ही समाजांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्यात, दोघांमध्येही सामोपचाराने प्रकरण मिटवण्यासाठीचे प्रयत्न केले गेलेले आहेत. तरी सुद्धा सूत्रधार कोण हा एक मुख्य प्रश्न अजूनही बाकी आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तातडीने शोधणं ही जबाबदारी आता पोलिसांवर असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.